तर चला मग झटपट असं बेसनचे पकोडे घरात कसे बनवावे हे बघूया। तर नमस्कार फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं खूप स्वागत करते मनीषाज किचन ब्लॉग्स चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोपे असं बेसनचा तुम्हाला पकोडे बनवून दाखवणार आहे। तर चला मग सुरू करूया आजची व्हिडिओ। तर याच्यासाठी सगळ्यात आधी मी इथं बेसन घेतलं आहे, त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि अर्धी चमचा हळद आणि बेकिंग सोडा घातलेला आहे। आणि ह्याच्यानंतर मी ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि 2 कापलेला कांदा आणि जरा मिरच्या घातलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर पाणी घालून ह्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 10-15 मिनिट ह्याला सोडून द्यायचं। त्याच्यानंतर मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तर आता तेलामध्ये फर्स्ट बॅचला फ्राय करून घेऊया। तर एकदम अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला भजी खायला आवडते असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर सगळ्यात आधी मी इथं फर्स्ट बॅचला फ्राय करून घेते आहे, म्हणजे एकदम लो फ्लेमवरती करायचं आहे, म्हणजे आतनं पण आणि बाहेरनं पण दोन्ही एकदम मस्त असं कुरकुरीत फ्राय होतात आणि खायला पण खूप असं मस्त क्रिस्पी वाटतो। तुम्ही हे कांद्याचं सोबत पण एन्जॉय करू शकता, मिरचीसोबत पण एन्जॉय करू शकता, सॉससोबत पण एन्जॉय करू शकता, खूप मस्त आहे। तर नक्की ट्राय करून बघायचं आणि मला कमेंटमधून नक्की सांगायचं। तर असंच आता मी सेकंड बॅच पण फ्राय करून घेते, एकदम सेम सोप्या पद्धतीने तसंच। तर एकामध्ये जेवढं मातेल मी तेवढंच घालते। तर चला मग बाकी सगळे मी पण असंच बनवून घेते। तर इथं बघा फ्रेंड्स, आपले टेस्टी बेसनचे पकोडे बनवून रेडी आहेत। हे नक्की कळवा की तुम्हाला हे कमेंट्समध्ये कसं वाटलं आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा। तोपर्यंत फ्रेंड्स भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर, बाय बाय।